नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या आरंभ या ई-लर्निंग प्लॅटफॉर्मवर. जसं की आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिलं, की तर्कसंगती आणि अनुमान हा टॉपिक आपला चालला होता. त्याच्यामध्ये आपण काय केलं, भाषिक म्हणजे शाब्दिक उदाहरणं किंवा गणिते प्रॉब्लेम्स असतात, जे वयवारी याच्याशी रिलेटेड आहेत. त्यानंतर तुलना, नंतर नावात बदल आणि नाती या संदर्भातील गोष्टी आपण कंप्लीट केलेल्या आहेत. तर मागच्या लेक्चरमध्ये व्यवस्थितरित्या आपण ते घेतलेले आहे. आता या लेक्चरमध्ये आपण अभाषिक म्हणजे त्याच्यामध्ये आकृत्या मोजणे, त्याच्यामध्ये आपल्याला शाब्दिक गणित दिले जाणार नाही, तर त्रिकोण, चौकोन आणि घनाकृती ठोकळे इत्यादी मोजणे वगैरे, तर या सर्व गोष्टींशी रिलेटेड काही प्रश्न आहेत. तर ते आपल्याला प्रश्न व्यवस्थितरित्या पाहून घ्यायचे. चला तर मग सुरू करूया. आता आपण पहिला प्रश्न पहा. याच्यामध्ये 40 नंबरचा. खालील प्रश्नात एका घनाची पृष्ठे वेगवेगळ्या स्थितीत कशी दिसतील हे दाखवलं आहे. आता इथे काय दिलेले आपल्याला, वेगवेगळ्या प्रकारचे ठोकळे दिलेले आहेत आणि त्याच्यावर काही नंबर्स दिलेले. आपल्याला माहिती आहे, आपण लुडो हा खेळ खेळला असेल पहा, लुडो खेळ खेळला असेल, त्याच्यामध्ये काय असतं रे, आपल्याला माहिती की ठोकळा असतो आणि ठोकळ्याच्यावर वेगवेगळे नंबर असतात. तसंच आपल्याला काय केलं, इथे वेगवेगळ्या अँगलने फोटो दिलेला आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला ओळखायचंय की आकृत्यांचे निरीक्षण करून 5 हा अंक असलेल्या पृष्ठाच्या विरुद्ध पृष्ठावर कोणता अंक असेल हे पर्यायातून आपल्याला निवडायचे. तर अशा जर तुमच्या समोर आकृत्या आल्या, तर अशा वेळेस काय करायचं हे मी तुम्हाला व्यवस्थितरित्या सांगतो. काय करायचं, कुठल्याही दोन आकृत्या घ्यायच्या ज्याच्यामध्ये एक तरी अंक कॉमन असेल. आता इथे पहा, या दोन आकृत्यामध्ये 2 कॉमन आहे. तर असं करायचं, असं 2 वाय काढून घ्यायचे. आता इथं 2 आहे ना, ते 2 इथे लिहायचं आणि एकतर अँटी क्लॉकवाईज म्हणजे उलट किंवा सुलट, जसं तुम्हाला सोपं किंवा घड्याळाच्या दिशेने क्लॉकवाईज, जसं तुम्हाला योग्य वाटेल तसं तुम्ही त्याला मांडून घ्यायचं. आता आपण घड्याळाच्या दिशेने जाऊया. घड्याळाच्या दिशेने 2 नंतर कुठला नंबर येतो, इथे दिसतोय तुम्हाला 4 दिसतोय. मग ते इथं पण घड्याळाच्या दिशेने मांडायचं, असं या दिशेने त्याला मांडायचं. इथं 4 लिहूया आपण. त्यानंतर उरलेला नंबर मग इथे लिहायचं 1. लक्षात आलं? सेम तसंच काय करायचं आपल्याला पुढच्या आकृतीमध्ये. 2 इथं होता तरी त्याला इथंच लिहिलं आपण आणि जिथं 2 लिहिलंय तिथंच तुम्ही या पुढच्या आकृतीतला 2 देखील लिहिणार आहात. त्यानंतर परत घड्याळाच्या दिशेने आपण उरलेले नंबर लिहून घेऊया. नंतर येतं 3 आणि नंतर येतं 6. अशा रीतीने तुम्हाला जाणवत असेल की 2च्या ठिकाणी 2 आला, परंतु 4 या ठिकाणी काय आलं रे, 3 आलं. म्हणजे लक्षात ठेवा, ही तुमची उजवी बाजू आणि ही डावी बाजू, ही तुमची उजवी बाजू आणि ही डावी बाजू. या उजव्या बाजूला 4 आहे आणि या उजव्या बाजूला 3 आहे. म्हणजे 4 या अंकाच्या समोर नेहमी कुठला अंक असेल रे, 3 हा अंक असेल. आणि 1 या अंकाच्या समोर नेहमी कुठला अंक असेल, 6 अंक असेल. लक्षात आलं? मग इथनं बऱ्यापैकी तुम्हाला क्लिअर झालं. 4 समोर 3 असेल, 1 समोर 6 असेल. आता जो ठोकळा असतो, ठोकळ्याला किती बाजू असतात रे, किंवा किती सरफेस किंवा पृष्ठे असतात, तर 6 पृष्ठे असतात त्याला. किती? 6 असतात. आणि 6 पृष्ठावर कुठले नंबर असतात, 1 2 3 4 5 आणि 6. आता तुम्हाला एवढं कळलं की 4च्या समोर 3 आहे, 4च्या समोर 3 आहे आणि 6च्या समोर 1 आहे, 6च्या समोर 1 आहे. म्हणजे उरलेल्या 2 पृष्ठावर 100% काय असणार आहे, 2च्या समोर 5 हा अंक असणार किंवा 5च्या समोर 2 हा अंक असणार. आणि आपल्याला काय विचारले, 5 या अंकासमोर कुठला अंक असेल. तर खूप सोपं आहे. 5 या अंकासमोर कुठला अंक आहे रे, 2. पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर बरोबर आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही व्यवस्थितरित्या कुठल्याही 2 आकृत्या घेऊन हे पूर्ण करू शकता. जसं की तुम्ही ह्या 2 आकृत्या जरी घेतल्या असत्या तरी तुम्हाला ते आलं असतं. फक्त इथं कॉमन अंक काय आला असतं, मग 3 आला असतं. त्याला कसं लिहिलं असतं, मग मी असे 2 वाय काढले असते, इथे 3 लिहिलं असतं आणि 3 नंतर क्लॉकवाईज इथं 2 आणि इथे 1, नंतर इथला 3 इथे लिहिला असता. त्यानंतर क्लॉकवाईज म्हणजे असं 5 इथं आणि 6 इथं. आता इथे पहा, 2च्या समोर काय आलाय, 5 आला का, 2च्या समोर 5 है ना, आणि 1च्या समोर 6, 1च्या समोर काय आलेलं आहे, 6. अशा रीतीने कुठल्याही 2 आकृत्या तुम्ही घेतल्या ज्याच्यामध्ये कॉमन अंक आहे आणि असं केलं, अशी मांडणी केलीत तर तुम्हाला लगेच बरोबर समोरचा अंक मिळून जातो. आकृत्यांमध्ये ठोकळे पाहून ठरवायचं नाही की 2च्या समोर काय असेल काय, कारण ते वेगवेगळ्या अँगलने फोटो आपल्याला दिले असतात, त्यामुळे ते चुकण्याची शक्यता तिथे असते. त्यामुळे असंच तुम्ही करणार आहात. तर पुढचा प्रश्न पाहूया. काय म्हटलंय आपल्याला, सोबतच्या आकृतीत त्रिकोणांची संख्या किती आहे. सोबतच्या आकृतीत त्रिकोणांची संख्या किती आहे. आता इथं तुम्ही एकतर मोजून काढू शकता
परंतु जर इथं संख्या जर जास्त असत्या तर तुम्ही एवढ्या मोजत बसले असतात का रे? नाही. त्यामुळे ज्या स्टँडर्ड आकृती असतात त्या मी तुम्हाला सांगतो आता. तर ही इथे एक स्टँडर्ड आकृती लपलेली, त्याचं जर तुम्हाला डिरेक्टली माहिती असेल उत्तर, तर तुम्ही काय करू शकता, त्याचं डायरेक्ट उत्तर काढू शकता. तर ही जर स्टँडर्ड आकृती पाहिली तुम्ही, ही स्टँडर्ड आकृती म्हणजे अशी आकृती जर तुमच्या समोर आली, मग ते कितीही असो तिथं. आता सपोज मी इथं दुसरी आकृती काढून दाखवतो. सपोज इथं असं भरपूर असतं लाईन, म्हणजे याच्या त्रिकोणाच्या आतमध्ये भरपूर त्रिकोण असतात. अशी स्टँडर्ड आकृती दिसली तर याला काय करायचं, तुम्ही नेहमी नंबर करायचे 1 2 3 4 5 आणि 6. आणि यातले किती त्रिकोण आहे असं जर तुम्हाला सांगितलं, तुम्ही विदिन अ सेकंद तुम्ही सांगू शकता या सर्वांची बेरीज करायची. काय करायची? बेरीज करायची. मोजत बसायचं नाही. मोजत बसताना तुमचं कॅल्क्युलेशन चुकू शकतं आणि मग गडबड होऊन तुमचा वेळ वाया जाऊ शकतो. म्हणून 1 + 2 3, 3 आणि 3 6, 6 आणि 4 10, 10 आणि 5 15, 15 आणि 6 21. तर तुम्ही डायरेक्टली मला सांगू शकता सर याच्यामध्ये 21 त्रिकोण आहेत. लक्षात आलं? एवढं सोपं आहे. आता इथं ही स्टँडर्ड आकृतीमधले त्रिकोण आपण आधी काढून घेऊया. 1 2 आणि 3. किती झाले रे? काय करणार आहात तुम्ही? त्या दोघांची बेरीज. 3 आणि 2 5, 5 आणि 1 6. म्हणजे हे त्रिकोण किती आले? 6 आले. ओके. आता उरलेल्या याच्यामध्ये पाहायचं. आता इथे तुम्हाला दिसत असेल हा एक त्रिकोण उरलेला आहे इथे. मी आता रंगवते पहा त्याला. हा त्रिकोण राहिलेला आहे. हा एक त्रिकोण झाला आणि ह्या बाजूचा हा एक त्रिकोण झाला. दुसऱ्या बाजूचा हा त्रिकोण, 2 त्रिकोण झाले. आणि इथं मग त्याला काय करूया आपण? 2 लिहूया. आणि तुम्ही जर पाहिलं, हा मोठा त्रिकोण पहा. हा 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 मोठा त्रिकोण, हा एक मोठा त्रिकोण बनतोय. हा एक त्रिकोण आणि सेम तसाच या साईडने असा हा एक मोठा त्रिकोण, हा एक मोठा त्रिकोण. हे +2 झाले अजून. याच्या व्यतिरिक्त कुठलाही त्रिकोण इथे लपलेला नाही. त्यामुळे आपण डायरेक्टली सांगू शकतो सर 6 आणि 2 8, 8 आणि 2 10. एकूण 10 त्रिकोण याच्यामध्ये आहे. परंतु तुम्ही इथले जर 6 त्रिकोण मोजत बसला असतात, म्हणजे 6 त्रिकोण कसे मोजले असतात तुम्ही? हा एक, मी तुम्हाला ते पण मोजून दाखवतो. 1, हा 2, हा 3. असे छोटे एक एक घेऊन 3 झाले. नंतर हे आता 2 घ्यायची. आता हे 2 घ्यायची. हा एक आणि हा एक. झाले 2. 3 आणि 2 5 आणि शेवटचा मोठा एक असा पूर्ण मोठा एक 6. परंतु असं मोजत बसायचं नाही. डायरेक्टली काय करायचं, याला नंबर द्यायचे आणि ते स्टँडर्ड आकृतीमधले ऍटलीस्ट काढून घ्यायचे विदिन अ सेकंद. 3 आणि 2 5 आणि 1 6. तर अशा आपल्याकडे ट्रिक्स भरपूर आहेत. ही ट्रिक्स तुम्ही विसरायची नाही. 1 + 2 + 3 असं करत करत तुम्ही डायरेक्टली फायनली सांगू शकता की सर याच्यामध्ये 21 त्रिकोण आहेत. जर मी ते एखादा अजून एक्स्ट्रा वाढवलं असतं, ते 6च्या ऐवजी काय झाले असते, ते एक्स्ट्रा अजून 7 वाढले असते. मग 7 आणि 21 किती झाले असते? 28 झाले असते. म्हणजे न मोजता देखील तुम्ही त्रिकोणातले सांगू शकता. अशा रीतीने तुम्ही कॅल्क्युलेट करणार आहात त्रिकोणांची संख्या. पुढचा प्रश्न पहा चला. काय म्हटलंय आपल्याला? पुढील आकृतीला एकूण किती पृष्ठे आहेत? पुढील आकृतीला एकूण किती पृष्ठे आहेत? आता पृष्ठे किती आहेत असं तुम्हाला विचारलेलं आहे. बरोबर. पृष्ठे किती आहेत? तर पृष्ठे काढण्यासाठी एक तुम्हाला आयडिया सांगतो मी. ठोकळा पूर्णपणे झाकण्यासाठी लक्षात ठेवा. ठोकळा किंवा दिलेली आकृती पूर्णपणे झाकण्यासाठी झाकण्यासाठी किती किती पुठ्ठे म्हणजे आपला पुठ्ठा असतो तो, त्याने आपण झाकतो ठोकळा. पुठ्ठे लागतील त्याला त्या आकृतीचे पृष्ठे समजावीत. त्याला त्या आकृतीचे किंवा ठोकळ्याची पृष्ठे समजावीत. आता पहा, इथं मी सांगतो तुम्हाला. आता ठोकळा तुम्ही पाहिलं किंवा ही आकृती जर ठोकळ्यांची मिळून आकृती बनलेली आहे, तुम्हाला ह्या साईडनी म्हणजे ही साईड पहा, ही साईडनी काय करायला लागेल रे? एक पृष्ठ लावायला लागेल असं कापून. काही पूर्ण साईड झाकली जाईल. बरोबर. ही साईड एकदा झाकून म्हणजे ही साईड आपल्याला जी समोरनं दिसते साईड ही साईड काय होईल रे? पूर्णपणे झाकून जाईल. म्हणजे असं म्हणायचं याला एक पुठ्ठा लागेल. ठीक आहे. तर असं ठोकळ्याला किती सरफेस असतात रे? एका ठोकळ्याला किंवा एका आकृतीला इथं आता 6 सरफेस आहे. किती? 6. कसे मी तुम्हाला सांगतो. ते ठोकळ्यापासून बनले म्हणून 6 सरफेस आपण म्हणू शकतो.
इथे एक सरफेस वरनं, एक खालचा सरफेस, एक बाजूचा सरफेस, एक दुसऱ्या बाजूचा सरफेस, एक समोरचा आणि एक मागचा, असे टोटल 6 सरफेस म्हणजे 6 पुठ्ठे तुम्हाला लागतील. तसं या आकृतीत जर तुम्ही 6 पुठ्ठे आधी वापरून घेतली, एक मिनिमम 6 पुठ्ठे तर सर्वकडे लागतात. लक्षात आलं? 6 मिनिमम. कुठे कुठे एक खालच्या साईडनी तुम्हाला लावायला लागेल, एक ह्या बाजूनी, एक बॅक साईडनी, एक ह्या बाजूनी म्हणजे साईडने आणि एक इकडच्या साईडने डाव्या साईडने, एक उजवी साईडने, एक खाली, एक वर, खाली म्हणजे जिथे हात टेकलेला आहे ते, एक नंतर समोरची बाजू आपल्या आणि एक बॅक साईडने एक लावायला लागेल. हे झाल्यानंतर काय उरतंय, फक्त हा वरचा सरफेस फक्त झाकायचा उरतोय. मग तो मोजायचा आता. एक टोटल आधी किती लावले आपण? 6 बाजूनी 6 लावले आणि 6 म्हणजे टॉपच्या सरफेसला पण लावलेले, तो टॉपचा सरफेस धरून आपण 6 लावलेले. मग याला धरायचं नाही, आता इथनं मोजायचं. इथे एक लागेल, बरोबर? यात बाकी रब करतो मी, तुम्हाला सांगतो. इथे एक लागेल पहा, ह्या ठिकाणी एक लागेल, त्यानंतर ह्या ठिकाणी दुसरा लागेल, ह्या ठिकाणी तिसरा लागेल, इथं खाली बघा एक भाग आहे त्याला चौथा लागेल आणि इथनं वरती चढताना ह्या ठोकळ्याची याच्या बाजूची साईड इथे एक लागेल, त्यानंतर इथे एक लागेल, इथे एक लागेल, इथे एक लागेल, परत याची चढताना एक साईड ती एक लागेल आणि इथे एक लागेल. म्हणजे मोजा तुम्ही किती झाले, 6 नंतर हे 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15 आणि 16. किती झाले रे? 16. तर अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचंय, पुठ्ठ्यांची संख्या मोजायची आहे. याच्यावर तुम्हाला 2च प्रश्न आलेले आहेत आतापर्यंत, परंतु हा थोडा अवघड कॅटेगरी मधला प्रश्न आहे. तुम्हाला जर समजलंच नाही की पृष्ठे कशी मोजायची किंवा पृष्ठे किती आहेत, तर तुम्ही ते काढूच शकत नाही याच्यामध्ये. त्यामुळं व्यवस्थितरित्या समजून घ्या. हे खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेलं आहे. अशा पद्धतीने 16 पृष्ठे इथे आहेत आकृतीला, असं तुम्ही सांगू शकता. पुढचा प्रश्न आल्यावर ते अजून जास्त क्लिअर होईल. काय म्हटलंय रे याच्यामध्ये, सोबतच्या आकृतीमध्ये चौकोनांची संख्या किती आहे? सोबतच्या आकृतीमध्ये चौकोनांची संख्या किती आहेत? परत इथे थोडी स्टँडर्ड आकृती दिसते तुम्हाला. आता एक स्टँडर्ड आकृतीमध्ये चौकोनांची संख्या सांगतो मी तुम्हाला. असं जरी असलं, असं असेल किंवा अशा उभ्या जरी लाईन असल्या, तर याच्यामध्ये चौकोनांची संख्या कशी मोजायची ते मी तुम्हाला सांगतो. आता इथे सोबत एक एक्स्ट्रा काढून दाखवतो म्हणजे आपण मोजूया. आता ठीक आहे, इथे असं जरी लिहिलं तरी याला 1, 2, 3 आणि 4 आपण चौकोन म्हणतोय. चौकोन आणि चौरस याच्यामध्ये फरक असतो. रेक्टँगल अँड स्क्वेअर्स याच्यामध्ये फरक असतो, ते समजून घ्या. रेक्टँगल म्हणजे असा लांब असतो, स्क्वेअर्स म्हणजे पूर्ण 4ही बाजू काय असतात रे, सारखे असतात. रेक्टँगलला चौकोन म्हणतात, रेक्टँगलला काय म्हणतात? चौकोन म्हणतात. आणि स्क्वेअर्स म्हणजे चौरस, चौरसाच्या 4ही बाजू सारख्या असतात. इथे आपल्याला रेक्टँगल सांगितलंय. रेक्टँगल काढण्यासाठी 1, 2, 3 आणि 4 नंबर देऊन घ्यायचे आणि सर्वांची बेरीज करायची, ती येते 10. म्हणजे याच्यामध्ये किती चौकोन आहेत? 10 चौकोन आहेत असं तुम्ही म्हणू शकता. सेम तसंच इकडे पण उभ्या जरी लाईन असली तरी 1, 2, 3, 4 याच्यात किती चौकोन आहेत रे? 10 चौकोन असं तुम्ही डिरेक्टली सांगू शकता. तुम्हाला कॅल्क्युलेट किंवा काढत बसायची देखील गरज नाही. आता तुम्ही तात्पुरतं ही जी लाईन आहे, स्लॅन्टिंग लाईन किंवा वाकडी लाईन, हिला तात्पुरतं डोक्यातनं काढून टाका. असं समजा ती इथे नाहीये, तेव्हा किती चौकोन बनतील रे? तेव्हा हे कट करतो मी. तेव्हा किती चौकोन बनतील? 1, 2 आणि 3. बरोबर? तिघांची बेरीज करूया. 3 आणि 2 5 आणि 1 6. आधी किती चौकोन झाले आपल्याकडं? 6 चौकोन झाले. आता हे लाईन कन्सिडर करून पाहायचं. लाईन कन्सिडर करून पाहिलं, आता पहा इथे हा एक चौकोन बनतोय असा. 4 बाजू आहेत त्याला, 1, 2, 3 आणि 4. बरोबर? तर इथं पण दुसरा बनतोय पहा, 1, 2, 3, 4. म्हणजे हा एक बनतोय, हा एक, हा दुसरा आणि हा मोठा एक टोटल. हा मोठा कट करून दाखवतो तुम्हाला. हा मोठा पहा, हा एक चौकोन बनतोय. चौकोन म्हणजे तो असाच असला पाहिजे असं नाही. रेक्टँगल म्हटलं तसं होऊ शकतं. रेक्टँगल म्हणजे आयत. इथं चौकोन सांगितलं मी तुम्हाला. रेक्टँगल म्हणजे आयत, मोर स्पेसिफिक. आणि चौकोन म्हणजे काहीही असू शकतं. चौकोनामध्ये आयत पण येतो, चौकोनामध्ये स्क्वेअर्स पण येतं, चौकोनामध्ये समलंब चौकोन, बाकीचे कुठलेही काईट वगैरे जे आहे आपले पतंगाच्या शेपचा चौकोन, ते कुठलाही चौकोन किंवा समभुज चौकोन, इक्वी क्वाड्रिलॅटरल, ते देखील त्याच्यामध्ये येतं. अशा पद्धतीने लक्षात ठेवा. हे झालं 3 इथे, बरोबर? हे 3 झाले. मग 6 मध्ये 3 मिळवले.
प्लस आता खालच्या साईडने इथे पण पहा, इथे पण सेम त्या प्रकारचं पॅटर्न बनतोय. हा एक झाला, हा दुसरा आणि हा मोठा तिसरा. तर अशा पद्धतीने हे देखील काय बनतात, इकडं 3 चौकोन बनत आहेत. मग टोटल किती चौकोन असं तुम्हाला विचारलं, 6 आणि 3 9, 9 आणि 3 12. अशा पद्धतीने 12 चौकोन या आकृतीमध्ये आहेत. तर तुम्ही जे स्टँडर्ड आकृत्या तुमच्या आहेत त्याचे चौकोन तुम्ही मोजत बसणार नाही आहात, तुम्ही डिरेक्टली त्या फॉर्म्युला वापरून असा चौकोन काढणार आहात. लक्षात आलं? पुढे पाहूया. आता इथं काय विचारलंय तुम्हाला, सोबतच्या आकृतीत चौरसांची संख्या किती हे काढा. सोबतच्या आकृतीत चौरसांची, आणि ही तुमची स्टँडर्ड आकृती आहे, त्यामुळे तुमचा जर याचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती असेल तुम्ही डिरेक्टली चौरस किंवा चौकोन याचं काढू शकता. आता एक साधं मी तुम्हाला आधी आयडिया सांगतो. आता समज आपण अशी आकृती घेऊया ज्याच्यामध्ये उभ्या पण 3 लाईन आहेत आणि आडव्या पण 3 लाईन आहेत. ह्याच्यात मी तुमचा वेळ का घालवतोय, कारण हे याच्यासारखे प्रश्न तुम्हाला कुठ प्रश्न याच्यामध्ये देखील कधी कधी विचारू शकतील. मग तुमचे याच्यावर टॉपिकवर प्रश्न जास्त विचारतात, 2 ते 3 प्रश्न येतात आणि ते खूप महत्वाचे असतात आणि ते मला मार्क मिळून देणारे प्रश्न असतात, म्हणून लक्षात ठेवा. आता या आकृतीत आपण काय करूया, आधी चौरस काढूया, नंतर चौकोन काढूया. ह्या आकृतीत काय रे, याला जर आपण नंबरिंग केलं, नंबरिंग कसं करायचं, 1 2 3 आणि वर्ण देखील 1 2 3. आता हे सारखे नंबर येतात ते, ठीक आहे, ही आकृती सोपी असते, परंतु सारखे नंबर नाही आले. सपोज मी काय केलं, 4 आणि 3 असलेलं घेतलं, 4 आणि 3 असलेलं घेतलं. तर इथं पहा, इथं काय 1 2 3 4 आणि 1 2 3 असंच नंबरिंग करायचंय तुम्ही पण, लक्षात ठेवा. आता इथे वेगवेगळे आहे, त्या दोन्ही आकृत्यांमध्ये चौरस कसे काढायचे आणि चौकोन कसे काढायचे हे तुम्ही बाजूला तुमच्या नोट्स मध्ये लिहून घ्या. आता इथे पहा, अशा वेळेस काय करायचं, ह्या जे कडेचे नंबर आहे यांचा गुणाकार करायचा. किती, 3 गुणिले 3 अधिक ह्या दोघांचा गुणाकार. चौरस काढताना आधी आपण चौरस काढतोय, आधी आपण काय करतोय, दोन्ही आकृत्यामधले चौरस काढतोय. चौरस 3 गुणिले 3 2 गुणिले 2 अधिक उरलेला 1 गुणिले 1, 1 गुणिले 1. 3 गुणिले 3 9 असतं, अधिक 2 गुणिले 2 4 आणि 1 गुणिले 1 1. म्हणजे किती झालं रे हे, 9 4 13, 13 आणि 1 14. याच्यामध्ये चौरस किती आले ह्या आकृतीत, 14 आले पहिल्या आकृतीत. आता दुसऱ्या आकृतीत परत तसंच करायचं. काय करायचं, 4 गुणिले 3 करायचं. काय करायचं, 4 गुणिले 3 करायचं. त्यानंतर 3 गुणिले 2 करायचं, 3 गुणिले 2 करायचं आणि 2 गुणिले 1 करायचं. सेम इथं जसं केलं तसंच करायचं. आता उरला इथं 1 उरलाय, मग हे 1चं काय करायचं रे, त्या 1ला काहीच करायचं नाही. लक्षात आलं तुम्हाला? जेवढे तुमचे जुळतात तेवढे शेवटून सुरुवात करून जेवढे जुळतात तेवढेच घ्यायचे. आता 4 गुणिले 3 4 त्रिक 12, 3 गुणिले 2 3 दुने 6 आणि 2 गुणिले 1 म्हणजे 2. किती झाले चौरस रे याच्यामध्ये, 12 आणि 6 18, 18 आणि 2 20. किती झाले, 20. म्हणजे ह्या दुसऱ्या आकृती चौरस किती झाले, 20. ही फर्स्ट आकृती आणि ही सेकंड आकृती. तर सेकंड आकृतीमध्ये 20 चौरस झाले. आता मी काय करतो, हे रब करतो म्हणजे तुम्हाला चौकोन किती येतील हे मला सांगता येतील. तर लक्ष द्या, तर चौकोन कसे काढायचे. चौकोन काढताना काय करायचं माहिती का, कुठलीही एका साईडची बेरीज करून घ्या. आयदर उभ्या साईडची करून घ्या किंवा आडव्या साईडची करून घ्या. ते किती रे, 3 आणि 2 5, 5 आणि 1 6 आली 6 बेरीज. आता या 6 ने काय करायचं, या प्रत्येक नंबरला जे उरलेल्या साईडच्या नंबरला काय करायचं, गुणून घ्यायचं आणि बेरीज करायची. 6 गुणिले 3 6 गुणिले 3 18, 6 गुणिले हे 2 6 दुने 12 आणि 6 गुणिले 1 6. किती झाले रे, हे येतं. आता याची तुम्ही जर ऍडिशन कराल तर हे येतं तुमचं 36. किती येतं, 36. तर चौकोनांची संख्या फर्स्ट आकृतीमध्ये किती आहे रे, 36. लक्षात आलं मी तुम्हाला काय सांगितलं, कुठलीही साईड आयदर खालची साईड किंवा ही वरची साईड याची ऍडिशन करून घ्या एका साईडची आणि त्या ऍडिशननी प्रत्येक नंबरला गुणून परत त्यांची बेरीज करून घ्या. एकदा दोनदा प्रॅक्टिस केली की तुम्हाला हे सोपं वाटेल. त्यानंतर पुढचं पहा, आता पुढच्या आकृतीत पण तेच करायचंय. तर तुम्ही काय करा, एकतर उभ्या साईडची ऍडिशन करा किंवा आडव्या साईडची ऍडिशन करा. आता मी तर तुम्हाला सांगेल जे जास्तीत जास्त नंबर आहेत त्याची आधी ऍडिशन करा, म्हणजे तुम्हाला गुणाकार नंतर कमी करावा लागेल. मग आता ह्याची ऍडिशन करूया आपण. हे येतं तुमचं 4 आणि 7 आणि 2 9 आणि 1 10. हे आले 10. 10 ने प्रत्येक नंबरला गुणा इकडच्या उभ्या असलेल्या 10 गुणिले 1 10 गुणिले 2 आणि 10 गुणिले 3
10 गुणिले 1 10, 10 गुणिले 2 20, 10 गुणिले 3 30. हे टोटल येतं तुमचं 60. म्हणजे दुसऱ्या आकृतीत चौकोन किती झाले रे? 60. आता मला सांगा, तुम्ही जर एक एक करून असं मोजत बसत असला तर तुम्ही 60 चौकोन मोजायला तुमचा पूर्ण पेपर कव्हर झाला असता, तरी पण तुमचे 60 चौकोन मोजून नसते झाले. मोजताना पण आपल्याला कळत नाही की आपण तो चौकोन धरलाय की नाही धरलाय. त्या स्टँडर्ड आकृत्याचे असं फॉर्म्युल्यानेच काढायला लागते, लक्षात घ्या. तुम्हाला आता समजलं असेल. एकदा दोनदा अजून ते जास्त मोठी आकृती घेऊन तुम्ही त्यातले चौकोन आणि चौरस काढायचा प्रयत्न करा, म्हणजे तुमचं हे पूर्णपणे क्लिअर होऊन जाईल. आपल्या प्रश्न आता वळूया. मी हे रब करतो, तुम्ही पॉज करून लिहून घ्या ते. ठीक आहे, मी आता रब करून टाकतोय. आता पहा काय विचारले आपल्याला, चौरसांची संख्या विचारली. आपण ठरल्याप्रमाणे नंबरिंग देऊन घ्यायचं खाली आणि वरती 1 2 3 4 5. 1 2 3 4 5 नंबरिंग देताना खालनं वर नाही द्यायचं, वरनं इकडनं इकडे आणि इकडनं इकडे असं द्यायचं. आता मग जे कोपऱ्या कोपऱ्यातले नंबर त्यांचा गुणाकार करून घ्या, आधी जोडून घ्यायचं. मग आपल्याला कळतं कुणाला घ्यायचं कुणाला नाही घ्यायचं. सगळे जुळतात ते. मग 5 गुणिले 5 किती आहे? म्हणजे 5 चा वर्ग 25. 4 गुणिले 4 म्हणजे 4 चा वर्ग 16. 3 गुणिले 3 3 गुणिले 3 म्हणजे 9 अधिक 2 गुणिले 2 म्हणजे किती? 4 आणि 1 गुणिले 1 म्हणजे 1. हे जर तुम्ही याची बेरीज कराल, त्याची बेरीज किती येते पहा. इथं असं उभे करून दाखवतो मी तुम्हाला. 16 9 4 आणि 1. 4 आणि 1 5, 5 आणि 9 14, 14 आणि 6 20, 20 आणि 5 25. आजचे आले 2. 2 आणि 1 3, 3 आणि 1 3 आणि 2 5. 55. किती आले? 55. आता मला सांगा तुम्ही 55 चौरस मोजत बसले असतात की ते? नाही. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर आहे. अशा पद्धतीने जे स्टँडर्ड आकृत्या असतात त्यांचं मी तुम्हाला जेवढे शक्य होईल तेवढे स्टँडर्ड आकृत्यांचं त्रिकोण, चौकोन, चौरस कसे काढायचे हे तुम्हाला आता इथं सांगितलेलं आहे. पुढचा प्रश्न पाहूया आता आपण. पुढे पाहूया आता काय म्हटलं आपल्याला. खालील आकृतीमध्ये चौकोनांची संख्या मोजा. सोपं आहे. काय करणार आपण परत रे? आपलं ठरल्याप्रमाणे 1 आणि 2 नाव द्यायचं याला. 1 2 3 असं देणार. बरोबर. आता चौकोन काढतोय. चौकोन काढताना काय करतो? जास्त नंबर्स आहे त्याचे आपण काय करतो? ऍडिशन करतो. याची ऍडिशन येते 6. याची बेरीज जर आपण केली तर 6 येते आणि 6 ने प्रत्येक नंबरला गुणून घेतो आणि त्याची बेरीज करतो. मग 6 गुणिले 1 6 आणि 6 गुणिले 2 12. किती झाले रे? 12 आणि 6 18. 10 सेकंदामध्ये आपण याचं उत्तर काढलेले. पर्याय क्रमांक 3. असे खूप सोपे. एकदा तुम्हाला फॉर्म्युला समजला तर तुम्ही व्यवस्थितरित्या याला अटेम्प्ट करू शकता. विदिन 10 सेकंड आपण काय केलेलं याचं व्यवस्थितरित्या फॉर्म्युला काढलेला आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढील आकृतीमध्ये त्रिकोणांची एकूण संख्या ओळखा. त्रिकोणांची एकूण संख्या. आता इथं पण देखील तुम्हाला स्टँडर्ड आकृती दिसत असेल पहा, ही छोटीशी याच्या आतमध्ये. ही जर आकृती पाहिली तर ही आपली काय रे? ही स्टँडर्ड आकृती अशी. इथं बाजूला काढून दाखवतो मी तुम्हाला. तर पाहता क्षणीच तुम्ही सांगितलं पाहिजे याच्यात किती त्रिकोण आहे. 1 आणि 2 असं नंबरिंग केलं त्याच्यात तुम्ही सांगू शकता सर याच्यात 3 त्रिकोण आहेत. आलं लक्षात? 3 त्रिकोण आहेत. मग त्याला काय करायचं आपण 3 बाजूला लिहून घ्यायचं अधिक. आता उरलेल्या आकृत्यांमध्ये पाहायचं. आता पुढे पुढे पहा. इथे देखील ही देखील स्टँडर्ड आकृती, फक्त तिला आडवी केलेली आहे पहा. ही जी अशी आकृती तिला काय केलंय फक्त असं केलेलं आहे. असं केलंय. ही आकृती पहा. आणि ही देखील. म्हणजे हिला पण 1 2 नंबर दिला तर हिची देखील ऍडिशन किती येते? 3. इथं पण 3 किती त्रिकोण येणार? 3 त्रिकोण येणार. इथं 3 असतील तर इकडे पण किती असेल रे? 3 असेल. म्हणून इथं पण 3 3 लिहून घ्या. हे आपलं झालं. आता उरलेल्या मध्ये पहा एक मोठा त्रिकोण बनतोय पहा. हा एक मोठा त्रिकोण बनतोय. मोठा त्रिकोण बनला तर तो एक आपल्याला घ्यावा लागेल. त्यानंतर इथे पहा एक छोटा त्रिकोण हा आणि हा. किती झाले? 2. आणि आतल्या आकृतीमध्ये हा एक त्रिकोण उरलाय पहा. हे आपण घेतला नाही. हा आणि हा. हे 2 त्रिकोण. हे 2 त्रिकोण आपल्याला घ्यावे लागतील. अशा पद्धतीने सर्व त्रिकोण आता आपण मोजलेले. ते किती झाले पहा. 3 आणि 3 6, 6 आणि 3 9, 9 आणि 1 10, 10 आणि 2 12, 12 आणि 2 14. अशा पद्धतीने आपण काढलेले. स्टँडर्ड आकृत्यांचा किती फायदा होतो पहा. हे त्रिकोणाची अशी स्टँडर्ड आकृती लक्षात ठेवा. किंवा जर तुम्हाला मी आता होमवर्क देतो, याच्यामध्ये किती त्रिकोण लपलेले आहेत ते तुम्ही तुमच्या वहीमध्ये काढा. चला तरी पण मी सांगतो 1 2 3 आणि 4 किती येतात रे? असं करायचं आणि पटकन बेरीज करायची 10. किती आली? 10. म्हणजे याच्यामध्ये किती त्रिकोण आहेत? 10 त्रिकोण आहेत असं तुम्ही सांगू शकता.
चला पुढचा प्रश्न पाहूया. काय म्हटले तुम्हाला, पुढील आकृतीमध्ये एकूण किती घनाकृती ठोकळे आहेत? किती घनाकृती ठोकळे आहेत हा नवीन प्रकारचा प्रश्न आहे. तर घनाकृती ठोकळे किती आहेत हे कसं काढाल तुम्ही, थोडं ऑब्झर्व करा. आता ह्या एका लाईन मध्ये किती ठोकळे आहेत रे, 1 2 3 4 आणि 5, बरोबर. म्हणजे आता जर इकडनं असं आपण मांडलं तर ह्या लाईन मध्ये 5 ठोकळे असे, त्याच्या पलीकडची जी लाईन आहे ही खालची ही लाईन जी आतनं जाते तर तिथे 5 ठोकळे आहेत आणि इथे 5 ठोकळे असणार, बरोबर. याच्या वरच्या लाईन मध्ये 5 आहेत, याच्या वरच्या लाईन मध्ये 5 आहेत आणि याच्या वरच्या लाईन मध्ये मात्र पाहिलं तर किती आहे रे, फक्त 3च दिलेले आहेत. तिथं 3 लिहिणार आहात आणि काय करणार आता, या सर्वांची बेरीज करणार आहात एवढ्यांची. 5 5 10 5 15 5 20 5 25 आणि 3 28, 25 आणि 3 28. तर सोपं आहे मोजण्यासाठी, काही अवघड नाही. पुढचा प्रश्न पहा, पुढील आकृतीतील एकूण चौरसांची संख्या ओळखा. आता काय ओळखायची तुम्हाला, चौरस. चौरस म्हणजे काय रे, ज्याच्या चारही बाजू सारख्या आहेत, ज्याच्या चारही बाजू सारख्या आहेत. आता इथे पहा, इथे छोटी आतमध्ये आपली स्टँडर्ड आकृती लपली पहा, बरोबर. या अशी आपल्याला माहिती, याचे कसं काढतो आपण, याला 1 2 1 2 बेदुने 4 आणि 1 गुणिले 1 1 असे टोटल 5 आले. 5 म्हणजे तुम्ही काय लिहिणार, 5 आकृत्या स्टार्टिंगच्या आल्या. नंतर त्याचप्रमाणे इथं मोठा देखील आहे पहा, इथं हा देखील आपली स्टँडर्ड आकृतीमध्ये येतो. याच्यामध्ये पण किती असतील, सेम अशीच आकृती येते. म्हणजे याच्यामध्ये पण किती असतील रे, 5. विदिन अ सेकंड तुम्ही उत्तर काढू शकता. 5 आणि 5 10 झाले. आणि आता फक्त एक हा जो मोठा आहे बाहेरचा, बाकी दुसरा कुठलाही चौरस याच्यात बनत नाही, फक्त एकच. बाकी त्रिकोण बनतात, ते त्रिकोण नाही घ्यायचं आपल्याला चौरस घ्यायचा आहे. त्यामुळे हा एक शेवटचा एक मोठा बनतोय, त्यामुळं हा एक असा. म्हणजे विदिन अ 10 सेकंड तुम्ही याचं उत्तर काढू शकता. 5 आणि 5 10, 10 आणि किती रे 11, 10 आणि किती 11, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर बरोबर आलेलं आहे. अजिबात कन्फ्युज व्हायचं नाही, स्टँडर्ड आकृती शोधायची जेणेकरून तुमचं कष्ट वाचतील आणि फॉर्म्युला आपला यूज करायचा. चला तर पुढे पाहूया मग. आता इथे काय म्हटले पहा, खालील आकृतीत दर्शवल्याप्रमाणे समान आकाराच्या घनाकृती ठोकळ्यांची मांडणी करून एक प्रतिकृती तयार केली आहे. तर तिला एकूण किती पृष्ठे असतील. आता घन वापरलेत ना याच्यामध्ये, तर घन वापरले तर लक्षात ठेवायचं, आपण पाहिल्याप्रमाणे सर्वात आधी तर आपण एक मिनिमम किती पृष्ठे लागतील याला, ह्या पूर्ण आकृतीला झाकण्यासाठी एकूण किती पुठ्ठा लागेल आपल्याला, किंवा तो किती कार्डबोर्ड लागेल, तर त्याच्यावरून आपण ठरवू शकतो की याला किती पृष्ठे आहेत. तर मिनिमम तर आपल्याला 6 लागणार, कारण याची बॉटम हा टॉप वरचा, त्यानंतर ही साईड याच्या मागची साईड आणि ही बाजूची साईड, अशा 4, खाली एक 5 आणि वर एक 6, मिनिमम 6 तर लागणार आहेत. आता 6 व्यतिरिक्त काय काय उरलं ते पहा. आता हा एक पूर्ण झाकायला एवढं एक लागेल, हा पूर्ण फ्लॅट सरफेस झाकायला हा इथे मी मार्क करतोय तो एक झाला. त्यानंतर पहा, हा पूर्ण एक सरफेस, बरोबर. त्यानंतर इथला आडवा हा एक सरफेस झाला. अशा पद्धतीने हा मांडला का आपण, हा एक मांडायचा राहिला, बरोबर. आणि त्यानंतर मग आता इथे पहा, हा एक आपला झाकायचा राहिला आणि हा एक झाकायचा राहिला, कारण याच्या मागचे हे बाजूच्या कार्डबोर्डने झाकले गेले, परंतु हे 2 राहिले, म्हणजे हे अधिक 2 म्हणजे किती झाले, 6 आणि 1 7, 7 आणि 1 8, 8 आणि 1 9, 9 आणि 2 11, 9 आणि 2 11. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर बरोबर आहे. असं व्यवस्थित तुम्ही करू शकता याचं प्रॅक्टिस. आपण प्रॅक्टिस सेटमध्ये अजून याचे एक्झाम्पल्स देणार आहोत, तिथे तुमची अजून जास्त प्रॅक्टिस होईल, त्यामुळे अजिबात टेन्शन घेऊ नका. पुढचं पहा, खालील आकृतीत एकूण किती त्रिकोण आहेत रे हे आपल्याला मोजायचंय. चला तर आपल्या स्टँडर्ड आकृत्या काढा बाहेर. ही एक छोटी आकृती पहा, ही स्टँडर्ड आकृती बनते, ही अशी. तिला जर बाहेर काढली, तुम्ही सांगतो तुम्हाला किती त्रिकोण बनतील रे, तुम्ही लगेच सांगा आता मला. 3 त्रिकोण बनतील, कारण 1 आणि 2 नंबर देऊन काय केली, त्यांची ऍडिशन केली. तसंच काय करणार आपण, पुढची आकृती घेणार. आता ही आकृती बनते पहा, ही एवढंच लक्षात घ्या, फक्त एवढं मी रंगवले ती, बरोबर. तर याच्यामध्ये पण किती बनतील, 1 आणि 2 3, म्हणजे आधीचे 3 आणि आत्ताचे 3. त्यानंतर अजून कुठलं बनतंय का पहा. आता याच्यामध्ये बाजूची पण आकृती आपली स्टँडर्ड आकृतीच बनते पहा. हा त्रिकोण जो आहे, हा त्रिकोण, परंतु याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची तुम्हाला, की हा आपण आधीच मोजलेला आहे त्या आकृतीमध्ये आधीच मोजलेला आहे. त्यामुळे याचा घेताना काय करायला, फक्त एक मोठा त्रिकोण घ्यावा लागेल तुम्हाला, हा, आणि यातला हा इकडचा छोटा, हा छोटा त्रिकोण, हा
म्हणजे किती झाली हे 2. तसेच ह्या बाजूने देखील हा मोजलाय आपण, हा आधीच मोजलाय, परंतु हा आणि एक मोठा हा आणि तो मोठा, असं मी दाखवतो तुम्हाला. हा आहे मोठा आणि हा छोटा बारका, तर हे 2 घ्यावे लागतील. त्यानंतर काय उरलं रे आता? अजून कुठला त्रिकोण उरलाय पहा. हा, हे खालची एक आकृती, बरोबर. खालची एक आकृती आपली छोटी घ्यायची राहिली. आपण काय केलं तर ही वरची छोटी घेतली होती आणि एक मोठी घेतली होती, बरोबर. पण ही खालची जी आहे ती आपली राहिली, तर ही एक घ्यायची आकृती ही. याच्यामध्ये सेम परत 1 आणि 2 म्हणजे 3. अशा पद्धतीने आता सगळे त्रिकोण आपण घेतलेले आहेत. तर मोजूया किती झाले. 3 आणि 3 6, 6 आणि 2 8, 8 आणि 2 10, 10 आणि 3 13, 10 आणि 3 किती होतात? 13. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर बरोबर आहे. अशा पद्धतीने तुम्ही स्टँडर्ड आकृतीचे फॉर्म्युले जर लक्षात ठेवले तर तुमचं डेफिनेटली ते उत्तर बरोबर येणार आहे. तुम्हाला शिकवलेलं नक्कीच आवडत असेल अशी अपेक्षा आहे. जर तुम्हाला आवडत असेल तर तुमच्या मित्रांपर्यंतही या गोष्टी पोहोचवा, कारण जेवढे तुम्ही सगळे एकत्र येऊन तुम्ही अभ्यास कराल तेवढा तुमचा जास्तीत जास्त फायदा होणार आहे. ज्ञान हे दिल्याने वाढतं, ज्ञान हे स्वतःजवळ ठेवल्याने वाढत नाही. पुढचा प्रश्न पहा, त्याच्यामध्ये काय म्हटलंय. दिलेल्या आकृतीत घनाकृती ठोकळे किती आहेत? घनाकृती ठोकळे किती आहेत? तर एका लाईनीमध्ये किती आहे हे आधी पाहून घ्यायचं. 1 2 3 आहेत, म्हणजे इथं किती आहेत? 3 आहेत. ह्या पुढच्या लाईन मध्ये पण 3 असणार, म्हणजे पुढच्या लाईन मध्ये पण 3 असणार. इथं वरच्या लाईन मध्ये पण 3 आहेत, त्याच्यानंतर पलीकडच्या लाईन मध्ये पण 3 आहेत, ह्या लाईन मध्ये पण 3 आहेत आणि या वरच्या लाईन मध्ये मात्र 1 आहे. अशा पद्धतीने तुम्ही घनाकृती ठोकळ्यांची संख्या काढू शकता. 3 आणि 3 6, 6 आणि 3 9, 9 आणि 3 12, 12 आणि 3 15, 15 आणि 3 18 आणि 18 आणि 1 19. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर बरोबर आहे. अशा पद्धतीने तुम्हाला व्यवस्थितरित्या काय करायचंय, लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न पहा. दिलेल्या आकृतीमधील त्रिकोण व चौकोन यांची अनुक्रमे संख्या किती हे आपल्याला काढायचं आहे. आता आधी आपण त्रिकोण काढून घेऊया. इथे परत तुम्हाला आपली स्टँडर्ड आकृती दिसत असेल पहा, म्हणजे स्टँडर्ड आकृतीशिवाय सेटच होत नाही क्वेश्चन पेपर. एकदा तुम्हाला ते समजलं, ही छोटीशी आकृती, हिच्यामध्ये आपण परत 1 आणि 2 नंबर दिले तर हे इथं किती होऊन जातात रे? 3 होऊन जातात. सेम तसंच या साईडला स्टँडर्ड आकृती 1 आणि 2 नंबर द्यायचं तर हे देखील 3 होऊन जाईल, बरोबर. म्हणजे 3 आणि 3 6 झाले तुमचे. आता उरलेल्यामध्ये मोजूया. आता पहा, इथे हा छोटासा एक त्रिकोण, हा छोटासा, हा एक अधिक, आता हा मोठा, हा या साईडने हा मोठा, हा एक, आता आणि उरलेले ह्या साईडने एक, असा हा एक, तर असे 3. म्हणजे टोटल किती झाले रे? 3 आणि 3 6, 6 आणि 1 7, 8 आणि 1 9, म्हणजे 9 त्रिकोण झाले तुमचे. आणि तुम्हाला आता काय काढायला सांगितले, याच्यामध्ये चौकोन काढायला सांगितले. चौकोनांची ही संख्या तुम्हाला काढायला सांगितली. हे मी रब करतो बाकीचं. हे 9 आलेले आपले चौकोनांची संख्या. चौकोन पाहिजे, चौकोन तुम्हाला एकच दिसतो इथे, एक, हा एक चौकोन, बरोबर. नंतर अजून एक चौकोन जर पाहिला तिथं हा चौकोन दिसतो पहा लपलेला, हे कट करतो मी. हा एक चौकोन असा, हा एक चौकोन आणि त्याच्या विरुद्ध दिशेने हा एक चौकोन, बरोबर. हे 2 चौकोन आणि एक मोठा चौकोन, हा मोठा चौकोन, असे 3 चौकोन तुम्हाला दिसत आहे. याच्या व्यतिरिक्त चौकोन दिसत नाही. 9 आणि 3 असणारा पर्याय पहा कुठे? 11 आणि 7, 9 आणि 5, 11 5, 11 3. तर 9 आणि 3 असलेला पर्याय डेफिनेटली नाहीये आणि हा प्रश्न परीक्षा परिषदेने कॅन्सल केलेला आहे, बरोबर. परीक्षा परिषदेने हा प्रश्न कॅन्सल केलेला आहे, कारण असे पर्याय कुठंच त्यांना देता आलेले नाही. 9 आणि 3 हेच उत्तर लक्षात ठेवा तुम्ही, हेच उत्तर तुमचं बरोबर आहे. पुढे पहा, आता शेवटचा प्रश्न आहे आता आपण याच्यावरचा, आणि हा तुम्हाला मला वाटतं पाहता क्षणीच हा प्रश्न आला पाहिजे, मग कसं सोडवायचं याची तरी आयडिया तुमच्या डोक्यात आली पाहिजे. चला तर मग आता शेवटचा प्रश्न पाहूया. काय करायचंय सर्वात आधी रे, याला नंबरिंग करून घ्यायचं. 1 2 3 4 आणि 5, उभं 1 2 3. आणि काय काढायला सांगितलं तुम्हाला? चौकोनांची संख्या काढायची. चौकोनांची संख्या मी तुम्हाला सांगितलं. आधी काय करणार तुम्ही, जी मोठी लाईन दिसते त्याची ऍडिशन करणार. हे किती येतं रे तुमचं? ऍडिशन येते याची 15. किती येते? 15. आणि ह्या 15 ने काय करणार आहे रे, प्रत्येक नंबरला काय करणार आहे, गुणून त्याची बेरीज करणार आहात. 15 गुणिले 1 15, अधिक 15 गुणिले 2 15 दुने 30, अधिक 15 गुणिले 3 45. सर्वांची बेरीज करा. 45 अधिक 30 अधिक 15, 5 आणि 5 10, हातचा आला 1, 4 आणि 1 5, 5 आणि 3 8, 8 आणि 1 9.
किती झाले 90. आता मला सांगा 90 चौकोन मोजायला तुम्हाला किती दिवस लागले असते? लक्षात येतंय? तर अशा पद्धतीने आपण विदिन अ सेकंद, आता हे मी तुम्हाला करून दाखवते म्हणून थोडा वेळ लागला, एक 10 ते 15 सेकंद. पण तुम्ही जेव्हा क्वेश्चन पेपर किंवा परीक्षेमध्ये सोडवाल, तुमचं 10 सेकंदाच्या आतमध्ये याचं उत्तर आलेलं असेल. मग पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर बरोबर आहे. याच्यामध्ये 90 चौकोन असे आहेत. तरी प्रॅक्टिस म्हणून आपण याच्यामध्ये चौरस काढून दाखवा रे तुम्ही मला. चला चौरस काढायचा प्रयत्न करा. व्हिडिओ पॉज करा आणि चौरस काढायचा प्रयत्न करा. सांगतो आता मी, पहा. नंबर आहेत द्यायचे 1, 2, 3, 4 आणि 5. 1, 2 आणि 3. आणि काय करायचं, जे शेवटचे नंबर आहे ते फक्त जोडून घ्यायचे असे. याच्या व्यतिरिक्त नंबर जुळतात का? हे 2 आणि 1 नाही जुळत, मग त्याला सोडून द्यायचं. 5 गुणिले 3, 5 गुणिले 3 अधिक 4 गुणिले 2 अधिक 2 गुणिले 3 गुणिले 1, इथं 3 आहे, 3 गुणिले 1. आता 5 त्रिक 15 अधिक 4 दुने 8 अधिक 3 एक 3. जर याची ऍडिशन केली तुम्ही तर इथे 8 आणि 3 11, 11 आणि 5 16. हातचा आला 1, 1 आणि 1 2, 26. किती आले रे चौरस याच्यामध्ये? 26 चौरस आले, असं तुम्ही मला सांगायचंय. अशा पद्धतीने लक्षात ठेवा, चौकोन आणि चौरस तसेच त्रिकोणांची संख्या तसेच घनाकृती ठोकळे यांची संख्या कशी काढायची हे तुम्हाला मी व्यवस्थितरित्या समजून सांगितलेलं आहे. म्हणजे आकृत्या मोजणे अभाषिक या प्रकारातला आपला तो पार्ट आता कंप्लीट झालेला आहे. अशा रीतीने तर्कसंगती व अनुमान हा पूर्ण आपण घटक व्यवस्थितरित्या कव्हर केलेला आहे. तुम्ही तुमच्या मित्रांना सांगायचा प्रयत्न करा. जसं की आपण तुम्हाला माहिती 5वी आणि 8वीची शिष्यवृत्तीची तयारी आपण आपल्या ई क्लासद्वारे करून घेतो. तर सर्वांनी याच्यामध्ये पार्टिसिपेट व्हा आणि आपल्या तयारीला एक योग्य दिशा द्या. धन्यवाद. थांबूया या ठिकाणी.